नमस्कार. क्रिकेट अँड मच मोर मध्ये आपलं स्वागत. तर मंडळी, एशिया कपचं फायनलचा दिवस आज उजाडलेला आहे. आज आपले परंपरागत प्रतिस्पर्धी आर्च रायव्हलरी ज्या संघाबरोबर आहे त्याच संघाबरोबर आपली फायनल पडलेली आहे आणि आज इजा तिजा होणार याची खात्री वाटते. आज त्यांना हरवून आपण आशिया कप जिंकणार याची हे नक्की. तर आत्तापर्यंत आपला एशिया कपमधला प्रवास सुरळीत आहे तो तसा नेहमीच असतो. आता गंमत अशी आहे ना की आज आहे फायनल आणि हा जो फॉर्मॅट आहे क्रिकेटचा T20, दिस इज अ व्हेरी वियर्ड फॉर्मॅट. टेस्ट मॅचमध्ये वन डेमध्ये आपण ठामपणे सांगू शकतो की हा संघ खूप सरस आहे आणि हाच जिंकणार. इथे होतं असं ना की हा फॉर्मॅटच एवढा विचित्र आहे की एक चांगली खेळी, एक चांगली ओव्हर संबंध ह्याचा रिझल्ट बदलू शकतो सामन्याचा. ह्याचा अनुभव कालच्या श्रीलंकेच्या सामन्यात आलाच आपल्याला. श्रीलंकेच्या सामन्यामध्ये तो निसंका जो आहे ना त्यांनी जी बॅटिंग एकाच माणसाने बॅटिंग केली 2000 अर्थात त्याला दुसऱ्या एका पार्टनरशिप कुसलची परेराची मेंडिस ह्याची चांगली साथ लाभली होती. पार्टनरशिप पण चांगली झाली. पण जो सामना आपण अगदी आरामात जिंकायला हवा होता तो सामना सुपर ओव्हरपर्यंत गेला. जिंकलो आपण शेवटी. आपलं थ्रोआउट विनिंगचं हे कंटिन्यू राहिलं त्यात काही वाद नाही. पण हे फॉर्मॅटच असं आहे की इथे अनपेक्षित गोष्टी अपेक्षित आहेत. एक्सेप्शन टू द रूल जो असतो ना इथे एक्सेप्शन कॅन बी अ रूल. हे फॉर्मॅटच असं आहे. त्यामुळे 1% कुठेतरी मी समोरच्या संघाला संधी देत आहे, या पलीकडे काही नाही. आजचा सामना आपण नक्की जिंकणार आणि कपही जिंकणार. दुसरं असं आहे ना की ही जी स्पर्धा आहे यामध्ये फुल पोटेन्शियलमध्ये आपली टीम खेळलेलीच नाही आहे. आपली जी क्षमता आहे त्याच्या फार तर 80% खेळले असतील आपले लोक. 100% क्षमतेने जर खेळले तर त्याचं काय खरं नाही आहे समोरच्या संघाचं. म्हणजे कचरा करून हरवणे म्हणतात ना तसं हरू शकतो आपण. तसं आज बघायला मिळेल अशी अपेक्षा आहे. आता सामन्याच्या या संघाचा जर विचार केला तर मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये श्रीलंकेबरोबर आपण जो संघ खेळवला होता त्याच्यामध्ये फक्त एकच बदल करावा. तो म्हणजे अर्थात बुमरा तर हवाच स्पिअर हेड ऑफ द बॉलिंग अटॅक. शिवम दुबेच्या ऐवजी बुमरा आत यावा. शिवम दुबे श्रीलंकेच्या सामन्यात नव्हताच. हर्षित राणाच्या ऐवजी हा आतमध्ये यावा बुमरा. एवढा एकच चेंज करावा. अर्शदीपला संधी द्यायला हवी. कुलदीपला आपण संधी नाकारत होतो आणि म्हणावं तसं यश मिळत नव्हतं. आता कुलदीपला संधी दिलेली आहे. ही इज द हायेस्ट विकेट टेकर. कुलदीप एवढ्याच योग्यतेचा आपला फास्ट बॉलर आहे अर्शदीपला संधी द्यायला हवी. बॅटिंग लाईनअप 8पर्यंत ठेवायच्यापेक्षा एक जेन्युइन बॅट्समन कमी करून किंवा एक ऑलराऊंडर कमी करून ह्याला घ्यायला हरकत नाही. आणि आज बहुतेक अर्शदीपलाच संधी देतील. बघा, अर्शदीप, बुमराह आणि कुलदीप, वरुण आणि अक्षर पटेल हा जो बॉलिंग अटॅक आहे, मी इथे हार्दिकला धरलेलं पण नाही आहे शिवाय हार्दिक. म्हणजे हा जो बॉलिंग अटॅक आहे त्याच्यासमोर आधीच कमकुवत असलेली समोरची फलंदाजी आणखीन कमकुवत होणार आहे. त्यामुळे असा विचार करावा असं मला वाटतं. दुसरी एक गोष्ट अशी सांगायची वाटते की शुभमन गिल ठीक आहे, चांगला बॅट्समन आहे, नो डाऊट अबाउट इट. रेड बॉल तर तो बेस्ट बॅट्समन आहे. व्हाईट बॉलमध्ये सुद्धा वन डे 50 ओव्हरच्या फॉर्मॅटमध्ये तो खूप सुंदर बॅटिंग करतो. पण इथे ठीक आहे, डावाला स्थैर्य येण्यासाठी त्याला घेतलं आहे ना, बरोबर आहे, घ्या. पण ओपनिंगला त्याला पाठवण्याऐवजी मला अजूनही असं वाटतं की ओपनिंगला संजू सॅमसन. बघा,
बॅटिंग लाईनअप आपली अशी असावी असं मला अजूनही वाटतं. ओपनिंगला संजू सॅमसन आणि अभिषेक, त्यानंतर वन डाऊनला आपला तिलक वर्मा आणि चौथा सूर्या. बघा हे 4 जे फलंदाज आहेत ना, ह्या 4ही फलंदाजांकडे 30 ते 40 चेंडूमध्ये शतक फटकवायची क्षमता आहे. आरामात करू शकतात. त्यामुळे ह्या तिघांमधले 2 जरी फॉर्मात आले तरी आपला धावफलक कुठे जाऊ शकतो ह्या बॅटिंग ऑर्डरमध्ये. अर्थात या ह्याच्यामध्ये जी एक इनिंग खेळला आहे पाकिस्तानच्या अगेन्स्ट आपला शुभमन, ती याला साजेशीच खेळला आहे. त्यामुळे हे कितपत अशी बॅटिंग ऑर्डर होईल सांगता येत नाही. पण संजूने आता कालच्या श्रीलंकेच्या मॅचमध्ये बॅटिंगला डाऊन ऑर्डरला 5वा वगैरे काय मिळेल त्या ठिकाणी येऊन सुद्धा तो चांगला खेळतोय. पण त्याची जास्ती युटिलिटी ओपनिंगला आहे हे असं एक वाटतं. त्यानंतर क्षमतेच्या 100% जर खेळलो आपण तर काही हेच नाही आहे, म्हणजे सामना आपण जिंकणार आहेत काही शंकाच नाही आहे. तसंही सामना आपणच जिंकणार आहोत. कारण बघा इथे काय आहे, सेना कंट्रीज नाही आहेत, म्हणजे आपल्याला तगडी कॉम्पिटिशन नाहीच आहे. पण इथेच एक मोठा असा येऊ शकतो ना की तगडी कॉम्पिटिशन नसल्यामुळे थोडीशी कॉम्प्लेसन्सी येऊ शकते. एक लॉ ऑफ ॲव्हरेजची एक गोष्ट बोलली जाते, पर्टिक्युलरली अभिषेक शर्माच्या बाबतीत. लॉ ऑफ ॲव्हरेजेसप्रमाणे जर अभिषेक शर्मा या सामन्यात फेल गेला तर काय गेलं तरी फारसं मोठं संकट कोसळणार नाही आहे. बॅटिंग ऑर्डर आपली खूप स्ट्रॉंग आहे. तसा तो फेल वगैरे नाही जाणार. त्याचा जबरदस्त कंट्रोल आहे. बघा सायला मैदानात येण्याआधी तो असं बॉल चेंडू हे करताना दाखवतात बॅटनी, तर ते ही जी हे असते ना मेन हे, त्याच्यावरून तर तो कोणीही करेल. पण ही साईडची जी हे असते धार असते त्या ह्याच्यावर तो जो व्हाईट चेंडू तो उडवतो ना, तो अप्रतिम आहे. थोडक्यात काय त्याचा बॅटवर कंट्रोल जबरदस्त आहे. त्यामुळे अभिषेक शर्माच्याकडून आणखीन एक चांगल्या इनिंगची अपेक्षा आहे. दुसरं म्हणजे तो शतक का करत नाही, तो नाही करू दे शतक, आणि तो स्वतःच्या रेकॉर्डसाठी खेळतच नाही. त्यामुळे त्याच्याकडून शतक झालं तर सोने पे सुहागा, नाही झालं तरी मॅच जिंकून देत होतो आणि तशी आणखीन एक मॅच जिंकून दिली पाहिजे. दुसरं एक मला सांगावंसं असं वाटतं की सुनील गावस्करनी जे मत मांडलेलं आहे की सूर्यकुमारच्या गेल्या 10 डावातली कामगिरी काही अगदी म्हणावी तशी नाही आहे, म्हणजे ते 360ला साजेशी तर मुळीच नाही आहे. का कदाचित कॅप्टनशिपचं प्रेशर खाली त्याचा खेळ हे एवढ्यात असं म्हणणं थोडंसं धाडसाचं ठरेल. थोडंसं बघायला पाहिजे असं वाटत नाही आहे मला तरी. पण गावस्करने एक मुद्दा एवढा छान मांडला की सूर्यकुमार यादव जो आहे तो ॲज अ कॅप्टन अगदी अप्रतिमच आहे, व्यवस्थित तो हे करतोय. दुसरी गोष्ट म्हणजे आता तो काय करतोय, जेवढं तो कॅप्टनशिपकडे लक्ष देतोय ना तेवढं त्यांनी स्वतःच्या रेकॉर्डकडे, पण रेकॉर्ड म्हणण्यापेक्षा स्वतःच्या परफॉर्मन्सकडे लक्ष द्यावं. कसं आहे, इनडायरेक्ट अल्टिमेटली त्याचा फायदा संघाला मिळणारच आहे. तो जर त्याच्या नेहमीच्या त्याच्याहून ओरिजिनल स्टाईलप्रमाणे 30-40 बॉलमध्ये 70-80-100 वगैरे धावा त्यांनी काढल्या तर ते फायदेशीरच आहे. या सगळ्या गोष्टी सगळ्या आता हे केल्या जातील. दुसरी गोष्ट, त्यांची जी मुख्य मदार आहे ती तो शाहीन आणि राऊफवर आहे. त्यांच्यावर प्रतिहल्लाच चढवला पाहिजे आणि त्यांना नामोहरम केलं पाहिजे. बाकी तो अब्रार वगैरे मिस्ट्री स्पिनर म्हणण्यासारखा तर अजिबात नाही. खरी स्पिन आपल्याकडेच आहे. खरं सांगायचं तर एवढं चर्चा करण्याचंही कारण नाही की दोन्ही संघांमधली टॅलेंटची जी तफावत आहे ती खूप आहे. खूप म्हणजे खूप ह्यूज गॅप आहे. म्हणजे आपल्यापर्यंत त्यांना पोचायची संधी खरं तर खूपच कमी आहे. पण हा फॉर्मॅटच विचित्र आहे. हा एवढा विचित्र फॉर्मॅट आहे की एखादी ओव्हर किंवा एखाद्या फलंदाजाची चांगली फलंदाजी सगळं बदलू शकतं गणित. तो एकच चान्स समोरच्या संघाला आहे, अदरवाईज. आणि दुसरी एक गोष्ट, थोडंसं बॅटिंग, आता आपली बॅटिंग ऑलरेडी मजबूत आहे. 8व्या जागेवर एखादा हे ठेवण्यापेक्षा, ऑलराऊंडर किंवा जेन्युइन बॅट्समन ठेवण्यापेक्षा अर्शदीपला संधी द्यावी. अर्शदीप इज अ मॅच विनिंग बॉलर. श्रीलंकेच्या हाय स्कोरिंग गेममध्ये त्यांनी सिद्ध केलं. रेग्युलर ह्याच्यामधली अर्शदीपची 19वी ओव्हर आणि सुपर ओव्हर अर्शदीपनी सामना जिंकून दिला आहे, काही वाद नाही. त्यामुळे अंतिम सामन्यात अर्शदीपला घ्यावं. दुबेबद्दल आमचं काय अकस नाही आहे किंवा हे नाही, तो चांगलाच खेळाडू आहे. पण शेवटी 11 जागा असतात संघामध्ये.
त्यामुळे आता आता इथे डावलायचं झालंच तर कोणाला डावलावं लागेल, एक तर दुबे किंवा अक्षर पटेल. दोघांचाही बॅटिंगमधला तसा परफॉर्मन्स चांगला नाही आहे, पण दुबईचं स्पिनिंग ट्रॅकसाठी प्रसिद्ध आहे आणि आपल्याकडे ऑलरेडी बुमराह आहे, हार्दिक आहे, त्याच्या जोडीला जर हे असेल, अर्शदीप असेल, तर मग दुबईच्या ह्याची काही गरज नाही. आणि दुसरं एक असं सांगावं असं वाटतं ना की हा फॉर्मॅट एवढा विचित्र आहे की जे सगळे खालचे गोलंदाज आहेत त्यांनी सुद्धा थोडी थोडी फलंदाजी इथे द्यायला हवी. आता अगदी विचार करायचा जर झाला तर कुलदीप, बुमराह, त्यानंतर अर्शदीप असलं तर अर्शदीप, किंवा हे खालचे जे रेग्युलर वरुण चक्रवर्ती, हे तिघे चौघे जे अगदी जेन्युइन बॉलर आहेत, त्यांच्यावर किती चेंडू खेळायची वेळ होती. अगदी आपल्या 12 ओव्हरला जरी 6 बाद झाले तरी या प्रत्येकावर 7 ते 10 चेंडू एवढेच खेळायला लागणार आहेत. ह्यानी फक्त एवढंच आपलं मॅच हे करावी, बॅटिंग कोचनी त्यांना फक्त एवढंच कॉन्फिडन्स द्यावा की तुम्ही 5 ते 7 चेंडू जे खेळणार त्याच्यामध्ये 12 एक धावा जरी तुम्ही जमवल्या तरी 30-40 धावांची मोलाची भर गरज पडल्यास पडू शकते. बाकी 7व्या ह्याच्यापर्यंतच फलंदाजी ठेवली आणि 4 जेन्युइन बॉलर घेतले. सगळेच विकेट टेकिंग आहेत. कुलदीप विकेट टेकिंग आहे, वरुण विकेट टेकिंग आहे, त्यानंतर अर्शदीप आहे, बुमराह तर आहेच आहे. हा असा प्रयोग करून बघावा असं मला वाटतंय. बघूया काय होतंय. आजचा सामना आपण नक्की जिंकणार आहोत. ओनली द डाऊट इज दिस वियर्ड फॉर्मॅट. तसं काही होणार नाही, आज जिंकणार आपण आणि आजची ट्रॉफी कोण हातात घेणार माहिती नाही, पण आपण घरी घेऊन येणार. बरं आहे, तर मग संध्याकाळच्या सामन्यासाठी आपल्या संघाला बेस्ट ऑफ लक. आणि मित्रांनो, माझे व्हिडिओज तुम्हाला जर आवडत असतील तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया पुन्हा. बाय, सी यू.